शिवसेनेच्या आणि भाजपमध्ये जे काही विधान परिषद जागेवरून वाद झाला होता त्याच्यावर आज जे काही आमदार खासदार मंत्री आहेत इथले आमदार आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलवलंय तर काय होऊ शकतं याच्या संदर्भात काय चाललं? जो बोन से गए हौद से नाही आती. शेवटी काय भूमिका मांडायच्या त्यांनी मांडलेल्या आहे. त्यांच्या पक्षांतर्गत सुद्धा कशा पद्धतीनं लाथड्या हे समोर आलेलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा बोलू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आणि सत्ताराने जी भूमिका मांडली ती कोणती अयोग्य भूमिका मांडली. ही जागा तशी पाहायला गेली कारण जनरली कोणत्याही पक्षात अलायन्समध्ये ज्याची जागा जर हे म्हणतात आम्ही शिवसेना आहोत तर ही जागा शिवसेनेची मी स्वतःच निवडून आलो शिवसेनेचा मागच्यावेळेस इथं मग ही जागा यांना का नाही मिळाली याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीनं यांना पूर्णपणे निस्तनाबूत करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि हीच भूमिका सत्तारांनी मांडली. बरं झालं आता गुवाहाटीचं बाहेर आलं. बरं झालं ना सुरतचं बाहेर आलं. आता आम्ही म्हणत होतो तर नाही आता सत्तारच बोलले. त्याच्यामुळे वरती बोलवलं तरी ठीक आहे. एखादा माणूस एखादा फॉर्म वापस घेऊ शकतो पण त्याच्या मनातलं मतदाराला थोडी काही करू शकतो. सत्तार असं म्हणतात की भाजप हे स्लो पॉयझन आहे. पश्चिम बंगालसारखी परिस्थिती निर्माण आहेच आता होईल काय झालेली आहे. ते पुण्यात बघा किती 22-23 लोक मेले. ममता बॅनर्जी आणि भाजपच्या सोबत होते नंतर असं म्हणण्यात आलं. तसंच होईल ना. तसं हे भारतीय जनता पार्टीचा स्वभाव आहे. नितीश कुमारचं काय झालं आता आहे राहिलं मुख्यमंत्री कोणाच झाला भाजप झाला. नितीश कुमारचा से सुद्धा राहणार नाही येणाऱ्या विधानसभेला. गोव्यामध्ये मगोपचं काय झालं काहीतरी राहिलं बिलकुल राहिलेलं नाही. असे अनेक राज्य आहेत की जिथं भारतीय जनता पार्टीनं स्वतःची ताकद नसताना एखादा पक्ष हाती धरला आणि त्या पक्षाचा नंतर त्याच्यात म्हणजे जशी ती मांजरीची गोष्ट नाही का स्वतःच्या पिल्लाच्या डोक्यावर बसून जायचं तसा तो प्रकार भारतीय जनता पार्टी करते आणि इथं त्यांनी केलेलाच आहे ऑलरेडी. आपण बघतो शिंदेच्या शिवसेनेची जी काही अवस्था ही सध्या होती त्याच्यावर सत्तारांनी त्यांची भूमिका मांडली. मात्र असं जरी असलं तरी जे काही अतुल सावे ते म्हणतात की हे सगळं तुमचं जे मत आहे तुम्ही तुमच्या वरिष्ठांना म्हणजे एकनाथ शिंदेना सांगा. अब्दुल सत्तारांनी थोडी अतुल सावेंना ते मत सांगितलं म्हणून अतुल सावेंनी त्याच्यावर बोलायचं. अब्दुल सत्तार थोडी अतुल सावे तुम्ही अधिकारी तुम्ही याच्यात बोला असं म्हणायला सांगितलेलं आहे. त्यामुळे अब्दुल सत्तारांचं असं म्हणणं होतं की 18 महिन्यात 18 रुपये सुद्धा निधी दिला नाही अतुल सावे. नाहीच दिला ना. अतुल सावे एका मोठ्या खात्याचे मंत्री आहेत. मी तर म्हणाल ते मंत्री आहे का ओएसडी फडणवीसांचे असंच वागतात. ते मंत्र्यासारखं वागतच नाही खरं बोलायला गेलं तर. मंत्र्यांचा कसा रोब असतो मंत्र्याचा कसा धाक असतो वाटतं ते कुठं अतुल सावेने दाखवला या संभाजीनगरच्या हितासाठी दाखवलेलाच नाही. एक फडणवीस सांगेल आणि हे टोलेल अशा पद्धतीने एवढंच त्यांचा रोल दिसतो ओव्हरऑल. संजय राऊत असं काल म्हणतात की पश्चाताप झाला असेल तर पक्षप्रमुखांसोबत चर्चा करावी ज्या पद्धतीनं अब्दुल सत्तार यांनी भाजपसोबत टीका केली होती वक्तव्य. नाही बरोबर आहे ना. संजय राऊत साहेबांनी जी भूमिका मांडली ती योग्य भूमिका आहे. ज्यांना ज्यांना असा पश्चाताप होत असतो मला असं वाटतं त्यांनी या भूमिकेचा ज्या घेतलेल्या भूमिकेचा पुनर्विचार केला पाहिजे. लाडकी बहीण योजनेत घुसखोरी करून जे पैसे लाटले अशा 14,000 पुरुषाकडून जे आहे आता सरकार पैशाची वसुली करणार. हे पण सरकार या योजनेत पूर्णपणे फसवणूक करते. मी कालही बोललो या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे. 80 लाख महिला याच्यातून गाळल्या आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी 50-60 लाख महिला याच्यातून गाळण्याची 100% शक्यता आहे. KYC कारण अन्य अटी शर्ती कारण वेगळ्या अटी शर्ती लादून याच्यातून कमीत कमी करायच्या. योजना बंद करता येत नाही ना मग योजनेचे जे लाभार्थी ते कमी करायची एक कृती भारतीय जनता सरकारची. जसं त्यांनी शिवभोजनचं असंच केलेलं आहे. योजना बंद नाही करताना वर्षभर पेमेंटच त्यांनी गरीब लोक बिचारे कंटाळून बंद करतात. तसंच आता लाडकी बहीणमध्ये काहीतरी वेगळी अट शर्त माहेरचं सासरचं आधार कार्ड हे लिंकिंग ते लिंकिंग नोकरी भाऊ बहीण जाऊ सगळं काढायचं आणि एक एक कमी करायची. मला वाटतं या सिस्टीमने 80 लाख कमी झाले. आणखी येणाऱ्या काळामध्ये 50-60 लाख कमी होतील आणि मला वाटतं अजून वर्षभरात या सगळ्याच्या सगळ्या लाडक्या बहिणी नावापुरत्या राहतील अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं धोरण दिसतं.